प्रफुल्लित केंद्रच्या बक्षीस वितरण सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद. चिमुकल्या वक्त्यांचा थाटात गौरव, टाळ्यांचा कडकडाट. विजेत्या विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे, पालकांच्या डोळ्यांतील कौतुकाची भावना आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी शब्दांनी भारलेले चैतन्यमय वातावरण. अशा दिमाखदार वातावरणात प्रफुल्लित केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा फुलेवाडी येथील माने सांस्कृतिक भवन येथे पार पडला. व्यासपीठावर बोलण्याचे धाडस दाखवणाऱ्या चिमुकल्या वक्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या प्रफुल्लित केंद्राने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत चमकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी लक्ष्मण पवार, माजी गट शिक्षणाधिकारी नानासाहेब चव्हाण, तरुण उद्योजक वैभव पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व वृक्षवंदनाने झाली. PM श्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी आपल्या मनोगतात विद्या शिरस म्हणाल्या, मैदानावर खेळताना जसा आत्मविश्वास लागतो तितकाच किंबहुना त्याहून अधिक आत्मविश्वास व्यासपीठावर बोलताना आवश्यक असतो. प्रफुल्लित केंद्राने मुलांना आपले विचार निर्भीडपणे मांडण्यासाठी हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, तीच त्यांच्या यशाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. संस्थेचे संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रफुल्लित केंद्राचा उद्देश आणि निस्वार्थ कार्यामागील भूमिका स्पष्ट केली. मुलांमधील सुप्त गुणांना बाहेर काढणे आणि त्यांना पूर्णपणे मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे. हा प्रवास तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाला आहे. या कार्यक्रमात काही विशेष सन्मान सोहळ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. वैभव पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत प्रफुल्लित केंद्राच्या पडद्यामागे काम करणाऱ्या सर्व सदस्यांचा एक ग्रॅम गोल्डन पेन देऊन अनोखा गौरव केला. यानंतर संस्थेच्या कामाचा दर्जा आणि सातत्यपूर्ण प्रगती पाहता अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांचा सर्व उपस्थित मुख्याध्यापकांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या नेतृत्व गुणांचा आणि कार्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित भागातील नामांकित शाळांचे मुख्याध्यापक अनुराधा शिंत्रे, राजाराम हुल्ले, पांडुरंग पाटील, बशीर शिकलगार, सरदार पाटील यांनी प्रफुल्लित केंद्राच्या निस्वार्थ कार्याची प्रशंसा करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील कौतुक सोहळ्याची उंची वाढवत होते. संस्थेच्या संचालिका रेश्मा कातकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि सूत्रसंचालन केले. या सोहळ्याने केवळ विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासच वाढवला नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एका संस्थेच्या प्रामाणिक प्रयत्नांना एक मोठी पोचपावती दिली. यावेळी विलास पाटील, प्रिन्स पाटील, बिस्मिल्ला नदाफ, श्रावणी पाडळकर, वैशाली पाटील, लता टिपुगडे तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते. स्पर्धेचा निकाल खालीप्रमाणे. प्रथम क्रमांक सर्वज्ञा रोहन पेडणेकर, इयत्ता दुसरी, PM श्री महात्मा फुले विद्यालय. द्वितीय क्रमांक श्लोक सागर पाटील, इयत्ता चौथी, श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय. तृतीय क्रमांक सिद्धिका अमीर पटेल, इयत्ता तिसरी, श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय. उत्तेजनार्थ माही अतुल जाधव, इयत्ता तिसरी, इंदुमती जाधव विद्यालय. विशेष प्रोत्साहन बक्षीस समृद्धी जाधव, अंगणवाडी, प्रेरणा बालक मंदिर. विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.